पिलोचाही पार्ट खूप इम्पॉर्टंट नेकच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. अच्छा. तर पिलोची हाईट 3 इंचपेक्षा जास्त नाही असायला पाहिजे, जेणेकरून आणि आपला हेड आणि ट्रंक आहे, ही बॉडीचा जो ट्रंक आहे पार्ट आणि हेड आहे ते एकाच अलाइनमेंटमध्ये पाहिजे किंवा 10 डिग्रीचं अँग्युलेशन एक्सेप्टेबल आहे. जास्त वर पण नाही आणि जास्त लोअर पण. बरोबर आहे, बरोबर आहे. बॉडीच्या अलाइंड असेल ते सगळ्यात उत्तम आहे. काही जण मोबाईलचा वापर झोपेतही करतात, मग जेणेकरून आपण रोल करून पिलो वापरतो, जेणेकरून मणके या मान लवकर खराब होते आणि डिस्कही लवकर डॅमेज होऊ शकते. तर हे रिकमेंडेड नाही आहे. त्याबरोबर जे मॅट्रेस आहे ते एक्सेसिव्ह सॉफ्ट नाही पाहिजे. अच्छा. बॉडी ते फर्म पाहिजे, म्हणजे रिलेटिव्हली फर्मर बेड आणि 4 इंचपेक्षा जास्त उंचीचं नाही पाहिजे. ठीक आहे. तर ह्याने आपली स्पाईनची अलाइनमेंट रिलेटिव्हली मेंटेन होतं. जे एक्सेसिव्ह सॉफ्ट बेड असतात, जसे की सपोज सोफावर झोपलो, जे बॉडीचा कंट्रोल घेतात आणि झोपल्यावर आपला बॉडीचा टोन जातो, म्हणजे ॲबनॉर्मल शेप घेतं स्पाईन, तसं नाही पाहिजे. आपण स्पाईनला कोणताही शेप स्पेशली झोपताना घ्यायला अलाव नाही करायला पाहिजे. जी अलाइनमेंट आहे स्पाईनची ओव्हरऑल एकाच लाईनमध्ये पाहिजे. त्यामुळे फर्मर बेड ॲज पर तुमच्या कम्फर्टप्रमाणे तो यूज करायला पाहिजे. फर्मर असेल तेवढी स्पाईनची अलाइनमेंट बेटर मेंटेन. पण म्हणजे उशीच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की किती उंच असलं पाहिजे ते, पण त्याचबरोबर त्याचं मटेरियल कसं असलं पाहिजे? जसं तुम्ही गादीचं म्हणताय की ते थोडंसं कडक असली पाहिजे, फर्म असली पाहिजे, तर उशी सॉफ्ट असली पाहिजे, कडक असली पाहिजे, कशी असली पाहिजे? उशी आपण प्रिफरेबली सॉफ्ट असायला पाहिजे, कारण हेडचं लोड 5 kg पेक्षा जास्त नाही आहे आणि तिथे कम्फर्ट एलिमेंटही थोडा इम्पॉर्टंट आहे. त्यावर सॉफ्ट उशी असली तर आपल्याला साईड सपोर्टही येतो, त्यामुळे सॉफ्ट उशी असलेलं एक रिकमेंडेड आहे ते.